शुभ दिवस. जर तुम्ही काम करत असाल आणि छातीच्या डाव्या भागात, छातीची डावीकडील भाग तीव्र आणि अचानक दुखत असेल तर समजून जा की आपल्याला हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. मग अशा वेळी काय करायचं बघा, अशा वेळी काय करायचं, काम करत जर असाल तर पूर्ण काम बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची. काम करत असाल तर ते काम थांबवायचं, काम बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची, शांत राहायचं. आणि कपडे जर घट्ट असतील तर ते सैल कपडे वापरायचे, सैल करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. तसेच खाणं पिणं पूर्णपणे बंद करायचं, काहीही खायचं नाही आणि पाणी सुद्धा प्यायचं नाही. काही खायचंही नाही आणि काय प्यायचंही नाही. दीर्घ श्वास घ्यायचा बघा, दीर्घ श्वास घ्यायचा. आणि या वेदना छातीतील 3 ते 5 मिनिटच्या पेक्षा जास्त काळ राहिल्या आणि तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास नसेल, गॅसेसचा त्रास नसेल तर वैद्यकीय मदत घ्यायची. पण पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही काम करत असाल, कधीही कुठेही असाल आणि तुम्हाला अशी लक्षणे जाणवली, तुमच्या छातीत डाव्या बाजूला तीव्र आणि अचानक दुखायला लागलं, तर पहिल्यांदा काम करत असाल तर बंद करायचं आणि विश्रांती घ्यायची, शांत राहायचं. कपडे जर घट्ट असतील तर ते सैल करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा, अत्यंत महत्वाचा, दीर्घ श्वास घ्यायचा. काहीही खायचं नाही, पाणी सुद्धा प्यायचं नाही. हे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या वेदना जर 3 ते 5 मिनिटापेक्षा अधिक काळ राहिल्या आणि तुम्हाला ऍसिडचा त्रास नसेल, गॅसचा त्रास नसेल तर वैद्यकीय मदत घ्या. वैद्यकीय मदत घ्यायच्या आधी हे तुम्हाला करावं लागेल. विश्रांती घ्यायची, कपडे घट्ट असतील तर सैल करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि काय खायचं नाही आणि प्यायचं नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे कधी करायचं, वैद्यकीय मदत घ्यायच्या आधी करायचंय. तोपर्यंत प्रथमोपचार. काय होतंय बघा, श्वास घेण्याचा त्रास होतो, चक्कर येते, खूप घाम येतो, उलटी कधी कधी उलटी होते, श्वास घेताना त्रास होतो, उलटी होते, चक्कर येते आणि अतिशय घाम येतो. हे अशी लक्षणे हृदयविकार असल्याची असू शकतात, नवे आहेत. तेव्हा लगेच तुम्ही ह्याच्यावर वैद्यकीय उपचार घेतला पाहिजे, टाळाटाळ करायची नाही. जर तुम्ही टाळाटाळ केली तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. तेव्हा छातीच्या डाव्या बाजूला दुखल्यास तीव्र अचानक दुखणे, तसेच श्वास घ्यायला त्रास होणे, चक्कर येत असेल, खूप घाम येत असेल, मळमळ किंवा उलटी होत असेल तर लगेच याच्यावर काहीतरी उपाय करा. उपाय करा म्हणजे तुम्ही वैद्यकीय मदत घ्या. ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण छातीच्या डाव्या बाजूतील तीव्र आणि अचानक होणाऱ्या वेदना हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. तसं पाहिलं तर स्नायूंचा ताण, ऍसिडिटी, मानसिक ताण आणि फुफ्फुसांचे आजार यामुळे देखील छातीच्या डाव्या भागात दुखण्याची शक्यता असते. ही कारणे देखील छातीच्या डाव्या भागात दुखण्याची असू शकतात. कोणती? छातीच्या डाव्या भागात जर दुखत असेल, का दुखते तर स्नायूंचा ताण, ऍसिडिटी, मानसिक ताण
आणि फुफ्फुसांचे आजार. ही 4 कारणे देखील या 4 कारणामुळे सुद्धा छातीच्या डाव्या भागात दुखण्याची शक्यता असते. तेव्हा आपण काय केले पाहिजे? प्रथमोपचार घरी असला त्यावेळी फक्त 4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. हृदयविकाराची लक्षण जाणली, तुम्हाला अचानक घाम आला, उलटी आली, मळमळ आली, चक्कर आली, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, छातीत डाव्या बाजूला प्रचंड प्रमाणात दुखायला लागलं, तुम्ही कामावर असाल तर ते काम थांबवा आणि विश्रांती घ्या, शांत राहा. घट्ट कपडे असतील तर सैल करा, घट्ट कपडे असतील तर लगेच सैल करायचे. आणि दीर्घ श्वास घ्या, तर अत्यंत महत्व आहे. श्वास घेताना दीर्घ घ्यायचा. खाणं यावेळेस आहे ना, काहीही खाऊ नका, पाणी सुद्धा पिऊ नका. कुठपर्यंत? जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत. आणि मित्रांनो, अशी लक्षणे दिसल्यास किंवा हे लक्षणे असा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच आहे ना, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, ओमेगा 3 युक्त पदार्थ खात चला. रोज एक बदाम संध्याकाळी पाण्यात भिजवायचा आणि सकाळी उपाशी पोटी खायचा. असे 4-5 बदाम खायचे. हिरव्या पालेभाज्या खायच्या, ताजी फळे खा. हे हा जर विकार टाळायचा असेल तर हे पथ्य पाळले पाहिजे. हे केलं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या खायच्या, ताजी फळे खायची आणि ओमेगा 3 ऍसिड असणारे पदार्थ हे आपल्या आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा याची काळजी घ्या. आणि तुम्ही एकटे जरी असाल तर फक्त ह्या 4 गोष्टीचं पालन करा सुरुवातीला. गंभीर धोका होऊ नये म्हणून काय करायचं? विश्रांती घ्यायची, शांत राहायचं. घट्ट कपडे असतील तर सैल करायचे. दीर्घ श्वास घ्यायला विसरू नका. आणि काहीही खाऊ नका, पाणी सुद्धा पिऊ नका. आणि हा विकार होऊ नये म्हणून हिरव्या पालेभाज्या, गडद रंगाच्या, ताजी फळं आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त पदार्थ सेवन करा. नियमितपणे व्यायाम करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. पूर्णविराम घेतो. धन्यवाद.